मंडळी काय निसर्गापुढे आपण कोणीच नाही आहे, बरोबर की नाही? एखादं वादळ होते तर नव्हतं करून टाकू शकतं, परंतु आपल्या भैरी भावानीची कृपा आहे, पाऊस थोडक्यातच थांबलेला आहे आणि अशा आपण आशा धरूया की लाईट येईलच आणि आता तो थोडीशी झलक दाखवली आहे, बरोबर की नाही? भले माझ्या वेळेत लाईट नको येऊ दे, परंतु माझ्या जोडीवाल्याच्या टाइम गेले तरी पुरे, जेणेकरून हा कार्यक्रम सक्सेस हो, ही माझी प्रामाणिक भावना, बरोबर? म्हणून ह्या सांगते म्हणून जोडीवाल्याला ऐकतात ये नसा बसायला जवळ, नाही तर मग सांगायचं नाही मग ऐका गेला नाहीस तू, बरोबर? असो, कारण खरोखर पारंपरिक बारी म्हटल्यानंतर तुम्ही तर अनुभवलात कित्येक वर्ष, तर टाइम लिमिट असते. पहिल्या बुवाने किती वेळ करावं बारी, दुसऱ्या बुवाने किती वेळ भजन करावं, एक ठराविक फॉर्मॅट ठरलेलं आहे, बरोबर की नाही? मला तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे टायमाचं बंधन पाळून जे सादरीकरण करता येईल ते करण्याचा आम्ही दोन्ही बुवा निश्चित प्रयत्न करणार. आमचे गुरुबुवा सुद्धा सुंदर गोड गळ्याने गाणारे आहेत आणि आम्ही भाग्यवान आहोत महाराज. दुर्वास गुरुबुवांचा सुद्धा मुलगा चिरंजीव आता 10वीची परीक्षा देऊन आपल्या बापाशी बरोबर भजना गेलो. एवढी मोठं भाग्य आहे. जसं की माझं दिल सुद्धा बाबू आणलं म्हणजे हा पक्वाची दुसरी परीक्षा प्रथम श्रेणी घेऊन पास झालेला आहे आणि 12वी सायन्सला आता शिकतोय. हाऊस पाटील नाही होती हो, तिथे क्लास बुडतो त्याला जागराने खडे येतात, परंतु एक जे जे वडील करीती तया नाम धर्म ठेवी केर ते अनुष्ठिती सामान्य सगळं, बरोबर की नाही? माझ्या आजी आजोबांपासून चालत आलेली परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, भजन संप्रदाय, आणि म्हणून मी मुद्दाम सांगतो आवर्जून कुठे मुलाखत असली तर की मी भाग्यवान आहे. कारण काय तर माझ्या आजोबांपासून चालत आलेली वारकरी संप्रदायाची मी या संगीत भजन संप्रदाय अशा 2 भजन परंपरेचा वारसदार मी आहे. तेवढं मोठं भाग्य आहे आणि ही आमची खरी श्रीमंती आहे. आणि एवढे लांबून आम्ही येऊन इथे तुमच्या समोर तुमच्यासारख्यांसमोर आम्हाला भजन सादर करायला मिळते, बरोबर की नाही? याच्यापेक्षा दुसरी कुठची श्रीमंती नाही. म्हणून मी नेहमी सांगतोय आमका झोपेच्या गोळीच्या भावच्या लागत नाही, बरोबर, आणि उठाच्या गोळीच्या भावच्या लागत. कारण काय समाधानी असो रात्री मस्तपैकी भजन करायला घाम काढून. आता बघा लाईट नाही, थोडस त्रास होतो आमका, वाजवणाऱ्यांचा त्रास होतो कारण साऊंड सिस्टीमची सोय झालेली आहे, आता सवय झालेली आहे, तर सगळे बारकावे साऊंड सिस्टीम मध्ये मिळतात. आता जरा तो त्रास होतो लोक त्या बोलण्याचा जरा म्हणजे घशात प्रॉब्लेम आहे, परंतु तुमच्या मनोरंजनासाठी तुमच्या सेवेसाठी त्या भैरी भवानीच्या सेवेसाठी तो त्रास आपण जुगारून लावतो, बरोबर की नाही? म्हणून
11 मात्रा रुद्रताल. Krishna
Ram
लाईट येऊ वगैरे नाही येऊ असं फक्त तुम्ही टाळे वालेच राहा कडकडा वरच्या लाज वाटा होईल. कारण एवढं समाज अंधारात बसलो आणि कार्यक्रम करता बरोबर. परंतु एक कौतुक आहे, महिला मंडळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. मुंबईवरून सुद्धा मुद्दाम आपल्या या कुलदेवतेच्या कार्यक्रमासाठी मंडळी हजेरी लावत असते बरोबर की नाही. आणि हा कार्यक्रम डेव्हलप करणं ही प्रत्येकाची जबाबदारी उचललेली आहे प्रत्येकाने. बाहेरच्या गावातून येतो लोक कोण तर दोऱ्यातून येतले, खांबाळ्यातून येतले आणि आमचा कार्यक्रम याच्यावर अवलंबून नाही. म्हणून या मंडळाचा खरोखर विशेष कौतुक करण्यासारखा आहे. आणि महिला मंडळाचा मोठा सहभाग हा म्हणून विशेष तुमचा कौतुक. कारण बघा, कारण मुळात भजन ही डबलबारी माध्यमाची मुळात या लोकांची काही विषय नाही. परंतु आणि हे जे कार्यक्रम असतात हे बाहेर कुठच्या गावात जाऊन ही मंडळी बघू शकत नाही. म्हणून आपल्या गावामध्ये त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा बरोबर की नाही. म्हणून तुम्हाला लागला पुन्हा एकदा धन्यवाद. तुमच्या चरणाशी नतमस्तक. फक्त शेवटपर्यंत जाऊ नको, लाईट येऊ दे नको येऊ दे. आमचे दुर्वास गुरु खरोखर चांगले आहेत, स्वभावाने प्रेमळ माणूस आहे, गातात तर सुंदर गोड गळ्याने आणि उत्तम त्यांची साथ संगत आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा तुमचा असाच टाळ्यांचा आशीर्वाद राहू दे. गजर घेऊया. बरोबर सुंदर जोडी निवडला. म्हणजे काय होता डबलबारी म्हणतात आताच्या सध्याच्या काळात 20 माध्यमात या काही प्रकार काही ठिकाणी काही बोवांकडून नको त्या गोष्टी घडतात. असं तो विषय आपला नाही. परंतु आयोजक मंडळाने याची खबरदारी घेतली पाहिजे की आपल्याकडे कार्यक्रम कसा व्हायला पाहिजे आणि त्याचे नियम अटी आयोजक मंडळाकडे असावे लागतात बरोबर की नाही. म्हणून तुमचं विशेष कौतुक की ज्यावेळी फोन आला कार्यक्रमाला त्यावेळी म्हणाले की आम्हाला पारंपरिक पद्धतीची भारुडासहित डबलबारी पाहिजे. आणि खरोखर मी तुम्हाला म्हणून धन्यवाद देतो मुद्दाम. कारण ही परंपरा आपण जपली पाहिजे, कोणीतरी पुढाकार घेऊ बरोबर की नाही. आणि आज जोडीला सुद्धा माझा आवडता बुवा आहे दुर्वास गुरु, आमचा खूप आवडता माझा बुवा आहे, सुंदर गोड गायने गाणार. त्यामुळे म्हणून 2 ओळी म्हणतो. आचिरणे गावी सामना रंगला पुरव सुताराचा. 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 आचिरणे गावी सामना रंगला पुरव सुताराचा.
शिष्य पुरव आणि सुतार हे गरज ना बरोबर की नाही 12 पुरव नाही तर तेव्हा पाणी पडतात आणि सुतार नाही तर आता आपले नांगर काल पाहिजे झाले ट्रॅक्टर इले बरोबर की नाही जसे तुम्ही पूर्वी तुम्ही जाणती माणसं असत ती पाट्यावर चटणी वाटायची आता मिक्सर इले बरोबर ना पूर्वी गिरटी असायचो ती मुसळा घेऊन सडाचे प्रकार असायचे काला एकच पाहिजे मग काळ बदलत चाललो आणि अपडेट व्हायला पाहिजे बरोबर की नाही गुरुजी काळाप्रमाणे आपल्याला बदलता आलं पाहिजे त्यामुळे दोष कोणाचा नाही आहे चटणीवर पाट्यावर चटणी वाटून खाणाऱ्यांचा पण तेवढाच महत्व आणि मिक्सरवर खाणाऱ्यांचा पण तेवढाच कारण काय आता प्रत्येकाकडे वेळ नाही बरोबर धावता युग झालेला कोण कोण नोकरी धंद्यासाठी धावपळ असते प्रत्येकाची मुलांना शाळेत सोडण्याच्या गोष्टी पूर्वी तसा नाही होता आमच्या वेळा अरे ही प्राथमिक शाळा 7वी पर्यंत बरोबर आणि एका तुकडीत किती 30, 35, 40 मुला एका वर्गात तुकड्या पाडून लागायचो ओ बो क आणि पूर्वी अशी म्हणजे पद्धतच नव्हती म्हणजे शिक्षण व्यवस्था सुद्धा तेवढी हे नव्हती शिक्षक आपल्या प्रमाणे परीने काम करायचे परंतु आता डिजिटल शिक्षण झालं बरोबर की नाही प्रत्येक शाळेमध्ये कॉम्प्युटर आले लॅपटॉप आले आणि नवीन काळाप्रमाणे शिक्षण व्यवस्था सुद्धा बदललेली आहे पूर्वी आमच्या वेळा गॅप होता पाठी फाटसरी चड्डी असली तरी बटन तुटला तरी काय ना वर मून चढवायची तशी बरोबर आणि वाटे लागायचा काकेत पिशी मारायची आता मुलांच्या खांद्यावर दप्तर नाही औषधीच्या पाठीत दप्तर बरोबर की नाही काळ बदललो औषधींचा दिवसभर तुटीच लागली आमच्या वेळा तसा काय नाही होता एक पाठी फुटली आणि वही तेव्हा नायच भंगली शिरा पडली बरोबर महाराज आणि चप्पल पायात काजींच्या सीझनात चप्पल काजीचं सीझन येतं ना त्याच्या हातीत गप्पा त्याच गावची काजीची पापा तेव्हा कच्च्या फुलांची सुका त्यामुळे भूक लागली पॅन्ट पण कशी शिरा पडली असायची तर बटन तुटलं असायचं त्याला धड बटनच नाही खाली पडायची एका हाताने चेपटी धरू तसंच धावता चला काय करू 2 टाइम शाळा भूक लागली पॅन्ट फटाक लागली का ती त्याला काटून घ्यायचा आणि ते म्युझिक लावून टांगरा लावायचा टाईट करायचा आणि दुपारी जेवलो काय तर टांगरा सैल करायचा पॅन्ट टाईट लक्षात दिला बरोबर अरे बाबा तुमचा आता सोय झाली तुमचा 6 महिन्यात नवीन ड्रेस देतो जाऊ बापूस बरोबर पण पूर्वीचा काळ तसं नव्हतं आम्ही म्हणजे आमची आमची पिढी जी शिकली ना ही अशा परिस्थितीत शिकली आता ह्या वर्गात 2-2, 3-3 चपलाचे जोड माझ्या तिला 6 महिने गेलं दप्तर आता एवढं मोठं तो अँड्रॉइड अरे बरं होय की त्या कोरोनाच्या काळात होती शिक्षण व्यवस्था ऑनलाईन आता होय की त्या ना आता सवयच पडली बरं असं तर काशीच आपली दोष कोणाचा नाही पालकांचा दोष नाही किंवा मुलांचा दोष नाही काला येतच पहिला परंतु त्या जे साहित्य आपण दिलेलं आहे मोबाईल त्याचा यथायोग्य उपयोग होतोय की नाही ही पालकांची जबाबदारी आहे बरोबर की नाही तर आज आपण झोपले पूर्व आपलं हसुरात मोबाईल घेऊन परीक्षेच्या वेळा घ्यायचा तोंडाचा झाला अरे क्लासात नाही धड शाळेत जाणं का तुझी तब्येत बिघडली की त्या 12 वाजेपर्यंत अभ्यास करणार नाही करतच का बरोबर बरं खातच का खात तुझी तरा अशी किती आहे तर सांगायचं तात्पर्य काय तर भविष्यातली आपली पिढी आपण आपल्या हातात आपली जबाबदारी आहे पालक म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणून गजर घेऊया पुढे हरिनामाचा वसा घेऊन झालो भजनी बुवा हरिनाम हा वसा ही परंपरागत चालत आलेली परंपरा आहे मी भजनी बुवा का झालो हे प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे मी मनुष्य योनीमध्ये जन्माला का आलोय मला भगवंताने मनुष्य योनीमध्ये जन्माला का घातलेला आहे बरोबर की नाही माणूस म्हणून माणसाचं कर्तव्य काय हे प्रत्येकाला त्याची जाणीव व्हायला पाहिजे मग माणूस स्वैर वागू शकत नाही म्हणून म्हणतोय हरिभजनाचा वसा घेऊन झालो भजनी बुवा अध्यात्माचा करतोय
भजनी बुवा अध्यात्माचा करतोय दावा. जर हे भजन अध्यात्मावर चाललेलं आहे, 100% चाललेलं आहे, मग असं जर असेल तर याला मोठी परंपरा आहे भजनाला, बरोबर की नाही. मग हे भजन गात असताना आपण वाणीने, आपल्या पवित्र अशा वाणीने काय काय किती बोलावं, वंगाळ किती बोलावं, मनोरंजन 100% व्हायलाच पाहिजे, बरोबर की नाही. कारण नुसतं आम्ही जर हा हो करीत राहिलो तर लोक कंटाळतात थोडेफार. कारण प्रत्येक बुद्धी क्षमतेची माणसं इथे बसलेली असतात, बरोबर की नाही. कोणाला भजन गायन आवडतं, कोणाला मनोरंजन आवडतं, कोणाला प्रबोधन आवडतं. मग या सगळ्यांचा एक मिलाप करण्याची जबाबदारी भजनी बुवावर असतो. तरी सुद्धा त्याचा तोल ढळू जाऊ देऊ नये. कारण 84 लक्ष योनी फिरून हा आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य तयाचा, बरोबर की नाही. एक एक कोटी फिरून जो पवित्र असं मानव जन्म आपल्याला मिळालेलो आहे. आंधळं भजन करीत बसलो, बरोबर की नाही. बघ तो माळावर भजन करीत बसलो, रामकृष्ण रे विठोबा रुक्माई वगैरे करीत. तेवढ्या तिकडून कावळो गेलोय आणि कावळो त्या आंधळ्याच्या टाळीत सापडलो. त्यांना पटकन धरले आणि ती टाळी वाजवता होता. योगायोग आंधळ्या का दिसत होतो काय कावळो काय, बरोबर की नाही. कळत न कळत त्या टाळीमध्ये कावळा सापडला. तसं आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे पवित्र असा, तो भजनाच्या परमेश्वराच्या चरणाशी सत्काराने नामस्मरणामध्ये आपल्याला गुंतवून ठेवता आलं पाहिजे, बरोबर की नाही. त्यावेळेस आपण मनुष्य म्हणून सांगायला पात्र आहोत. आता इथे एवढा पवित्र असा कार्यक्रम आहे, पवित्र ही जागा आहे. इथे आम्ही जर भजनी बुवानी काहीतरी वंगाळवाणीने एकमेकाला ताशेने ओढले तर हे पवित्र ह्या जागेचं भ्रष्ट होईल, बरोबर की नाही. त्या तुमच्या मंडळींचा पारंपरिक भजन ठेवण्याचा हेतू काय आहे, त्यामागे तोच हेतू आहे असेल कदाचित, बरोबर की नाही. कारण 2020 प्रकार तुम्ही आम्ही सगळे आम्ही पण करतो, परंतु आम्ही अजूनपर्यंत आमच्या गुरुजींच्या आशीर्वादात अजून आम्ही कधी आमची पायरी वंडाळलेली नाही. म्हणून आज दुर्वास गुरु मगाशी आले माझ्या समोर, माझ्या प्रतिस्पर्धी आजचा दुर्वास गुरु माझ्या प्रतिस्पर्धी आहेत. मला काही बोलते सुद्धा ते डबल बारीच्या माध्यमातून, परंतु माझ्या चरणाशी नतमस्तक होऊन माझा प्रतिस्पर्धी भजनात माझ्या बरोबर सामने करायला बसतोय. हे आम्ही मिळवलं या भजन संप्रदायामध्ये, बरोबर की नाही. मग हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. म्हणून म्हणतोय सत्याचा न्याय करण्या देव सत्याचा न्याय करण्या देव ही खबरदारी घेतली पाहिजे. ही नारळाची गादी आहे, बरोबर की नाही. ही आपल्याला आपण भाग्यवान म्हणून मिळालेले आहे. आपण सन्मानाच्या या खुर्चीमध्ये बसलेलो आहोत. आपल्या आई वडिलांची पुण्याई असेल, आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असेल, आपल्या ग्रामदैवतेचा आशीर्वाद असेल, आपल्या गुरुजींचा आशीर्वाद असेल, बरोबर ना महाराज. त्यामुळे ही सन्मानाची खुर्ची मिळालेली आहे. आता तुम्ही खुर्चीवर बसलात, काय ठिकाणी तर माणसं प्रेक्षक भजन रसिक जमिनीवर घालून घेतात, म्हणजे बसून घेतात आणि आम्ही उंचावर बसले असतो. याचं कारण काय तर या समाजाला संबोधित करण्यासाठी 4 तासाची किंवा 4-5 तासाची जबाबदारी आमच्याकडे भगवंताने सुचवलेली आहे, ठेवलेली आहे, बरोबर की नाही. प्रत्येकाला बुवाला माणसाला जाणीव व्हायला पाहिजे म्हणून म्हणतोय. आणि असं जर झालं नाही तर हा समाज सत्याचा नाश करण्या, न्याय करण्या देव बसणार आहे, बरोबर की नाही. वाकड्याला सरळ इथं करते, वाकड्यात सरळ वाकड्या खोट्या वाकड्याने काढून घ्या लोकांना येतात, बरोबर की नाही. आपल्या गावठी भाषेत म्हणा ना, कापड कुठं असलं तर वाकडा नॅम काढू जरा. नॅम म्हणजे होल कारण काढतो, तेव्हा त्या तो बरोबर बसता सरळ. म्हणून म्हणतोय
लाईटिंग केलेल्याचे परिणाम होतो. कारण आमका सवय झाली लाईटीवर आणि साऊंड सिस्टीम या वाढव रे ता कमी कर रे, त्यामुळे ही जमलिंग झालेली आहे. सुधरत नाही. तो काय वाजवता ते काय म्हणतं, मी काय बोलतो, त्याचा ताळमेळ टोटल लागत नाही. म्हणून म्हणतोय ज्येष्ठ माणसं आहेत मुंबईपासून ऐकलेली. आमचे गुरुवर्य कोकणकरा भूषण भजन सम्राट चंद्रकांत कदम एक एक शब्द ऐकायला लोक तरसायचे. अमृततुल्य असे शब्द वाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडायचे. टाळी पोटाने पेटी वाजवून रागधारी भजनाची मांडणी करणारे आमचे परशुराम बुवा पांचाळ, बरोबर की नाही. आणि संगीत सम्राट विलासबुवा पाटील, वामनबुवा फुक्कर भजनाचे बादशाह, त्यांना पेटी पुरी पडायची. या मंडळींची जी भजनं ऐकायला लोक तरसायचे, रात्र जागरण करायचे आणि पारंपरिक पद्धतीच्या बाऱ्या, बरोबर की नाही. म्हणून आजच्या काळात घडीच्या बुवानी सुद्धा बुवागिरी शिकत नाही. हा, हे आधी आपल्या गुरुजींकडून शिकायचं असतं. भजन कसा मांडू वया, राग ताल हे गोष्टी शिकत ठीकच, ते अभ्यास अनुभवातून शिकायचे पुढे. परंतु आपण भजनी बुवा का झालोय याची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे. आपल्या आई वडिलांची पुण्याशिवाय या गोष्टी होत नाही. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. माझा मुलगा ते तबल्यावर साथ करतोय, इकडे माझा पुतण्या पप्पावर साथ करतोय, आईकडे पुतण्या, ही शिष्टमंडळी आहे माझी. एवढं मोठं भाग्य आहे, एवढी मोठी श्रीमंती आहे, बरोबर की नाही. ही पैशात मोजता येत नाही, बरोबर की नाही. आता एवढं तुम्ही घाट घातला, मुंबईवरून ही मंडळी लाखो रुपये खर्च झाले असते त्या कार्यक्रमात, बरोबर की नाही. पण त्याचा मूल्यमापन करता येत नाही. या कार्यक्रमातून त्या देवीचे आशीर्वाद मिळालेले अमोल असतात, बरोबर की नाही. ते पैशात मोजता येत आणि त्या देवीच्या चरणाशी असलेली तुमची श्रद्धा आहे, बरोबर की नाही. म्हणून पैसा काय नाही हो, तो पैसा लक्ष्मी चंचला, आज असा उद्या नाही. आज तो श्रीमंत, उद्या भिकारी आहे, उद्या तो भिकारी परवा श्रीमंत होईल. लक्ष्मीचा काय सांगू नये, परंतु आलेली लक्ष्मी कशी टिकवायची, देवाच्या चरणाशी आपण प्रामाणिक राहू. म्हणून नाव स्वरूप होत काय हो. म्हणून माझ्या जोडी एक गुरव होय, बरोबर. गुरव आणि सुद्धा असलो काय जोडी तयार झाली, त्याशिवाय डबल वारी म्हणता येत नाही. म्हणून म्हणतोय बड़ा दुख दिया
पाळण्यात दिसतात म्हणतात तसा बरोबर. इयत्ता 12वी मला वाटतं हा 8वी पासून याने पक्वाज होता शिकायला सुरुवात केलेली आणि मला बापाशी आता बुवा म्हणा या बुवाचा बरा सुतार बुवाचा सगळे पैसे घरात सुपारीचे सगळे हे बुद्ध नेव तो बुद्ध नेव ह्यो झील हे विद्यार्थी सगळे पैसे बुवाच्या घरात एक भावा दिलो नाही. पण भानगड तुमका माहिती नाही हे व्यवहाराची काय ती बुवा जर वाटत किंवा बुवाच्या सांगण्यापासून तुम्ही खरा माणसा पण व्यवहार सगळं माका गेल्या गेल्या क्लिअर करू लागतो. एका पहिला पाकिट फोडून पैसे देवते नाही तर सकाळी उठल्या उठल्या आवशीकडे कंप्लेंट कर लक्ष दिला. मग आमचा उगीच बोलायला घ्यावं लागतं पहिल्या तिचे पैसे द्यावा इतकं मेहनत करता बरोबर रात्री जो वाजवता तुमच्या बरोबर. त्यामुळे बुवा जर म्हणाल बुवाचे पैसे घरात सगळे रवतं माझ्या पदार्थ काय नाही रे. आणि आता हे बचत गटवाले बचत गट सध्या फॉर्म मध्ये एकदा असं झाला हो जागरण आम्ही बरं आमचं जाणं आहे कधी पहाटे 4-5 वाजता जाऊन जागरांचे टाटापाटासारखे झोपलो काय झालं बरोबर महाराज. एक दिवस झोपलो रे बारी जाऊन बारी असून जाऊन आणि 10च्या मनात सकाळी उठवता हो उठा आमची मॅडम घरवाली उठा म्हटलं तर झाला काय काय उठा तरी सांगते आधी पहिला ऐका डोळे उडाली तर काय कुकर लावलेलो भात डाळ केलेली आहे भाजी केलेली आहे तुमचे डोळे केव्हा उघडतील सुट्टी तुमका येईल तेव्हा घ्यावा आपल्या हाती आणि खावा. मी इतकी ऑर्डर ऐकल्याबरोबर डोळे ताणलं म्हणतात नट्टापट्टा करून काकेत पर्स लाव म्हटलं तुझं चाललं बस मी चाललंय बचत गटाच्या मिटिंगी अशी तरा आमची तुम्ही म्हणशात नाही तर हे बुवा रातभर वाटत पैसे घेतात भरमसाठ आता काय नाही सगळा पाकिट खाली होता हो. सकाळी उठल्या उठल्या ताब्यात ठेवता लागतात गमतीचा विषय म्हणून सांगते. परंतु तुम्ही महिला मंडळ सगळेजण आपापला संसार यथायोग्य चालवत आहात मी सांगते गंमत म्हणून सांगते. परंतु या संसारासाठी झटणारी महिला आघाडी बरोबर की नाही त्यांचं मोठं कौतुक आहे. आम्ही काय हो आमचं काय साधं चाय करतो आमची मुश्किल 2 दिवस नसली तर उपाशी मारायची पाळी आमची. त्यामुळे खरोखर संसार करावा तर तो महिला भगिनी स्त्रीनेच करावा कारण तो करतोय ते जे काम आहे ते परमेश्वराने तुमच्या वाट्याला दिलेलं आहे. इथे पैसे कोण श्रीमंत असतात कोण गरीब असतात बरोबर की नाही. पैशाचा काय नाही मोठा पैसे असलेले कंजूसपणा करतो तो देवची दानत नाही. एक असं श्रीमंत होतो दुकानदार अगदी मोठो व्यापारी पण तो नाही तो इलो कंजूस म्हणजे कंजूसीची सीमा तुम्ही तुमका सांगाल तर असतात तुम्ही काय करायचो बरं त्या नवरा बायकोची गावली 36 गुण जुळले त्याच्यापेक्षा डबल देवाकडे बत्ती लावायची कंजूसपणाची हद्द देवाकडे बत्ती लावायची संध्याकाळी ओवाळायची
ठेवायची फुकायची. कशासाठी? ते सरता. म्हणजे कंजूसपणा किती माणसाने करूची ती बघा. त्या बरा बायको म्हणतात तशी. एक दिवस जर तो विचारलो आठवण करून देणारी ती लक्ष्मी सौभाग्यवती. हो त्या माणसाला असा किती दिवशी पेटा बत्ती किती पेटवती. एकापेक्षा एक जोड गोळी जमली होती. आणि एक दिवशी कर्मधर्म संयोग पैसा कशी डबल बारी. तशी बाजूच्या गावात कीर्तन होता पाटील महाराजांचा. तो म्हणता गो मका जरा गडबड असली तरी काय ज्यावेळी बत्ती लावा मी लावा. कीर्तनाला जाते माणूस पाटील महाराजांचं कीर्तन. त्यांना धानलीत बिचाऱ्याला लावल्या लो बत्ती लावल्या आणि ओवाळ्या ठेवल्या. धानलीत कीर्तनाला जायचे गडबडीत फुका विसरल्याबरोबर ही बाई बाहेर गेली आणि तो गेलो जाव साधारण होय 5 मिनिटात चाललो असा. आणि त्याला आठवण झाली अरे देवा शिरा पडली बत्ती पेटवून ठेवली ती फुका विसरलं. आता म्हणून त्याला सरतला सगळा. त्याबरोबर पाटील नंतर गो खळ्यात चुना लाडता बाहेर ये झाला का तुमका खाल्यासारखी आरड केल्या मारतास. तू खाल्यासारखी आरड नाही गो मगाशी जाताना बत्ती फुका विसरतोय. होय मी तुमच्या इतक्या गोळा नाही माझं लक्ष असतं तुम्ही बत्ती पेटवताना. तुम्ही गेल्याच मी फुकलोय. पण माका एक सांगा इतके जर तुम्ही 5 मिनिटात झाला पाटीला ते तुमचा चप्पल किती झाला असा. तू म्हणता होय गोळा असत काय छोळा होतं ह्या बघ म्हणाल हातीत घेऊन दिलं. म्हणजे कंजूसपणा किती माणसाला करू बरोबर की ना. त्यामुळे माणसा कोणाकडे पैसे असत म्हणून तो श्रीमंता असा मुळीच नाही. कोणाकडे पैसे नाहीत म्हणून तो भिकारी गरीबा असा मुळीच नाही. रात्री 2 वेळेचा जेवण दिवसभराचा आपल्या कुटुंबासमवेत बरोबर की नाही शेअर करून जेवता गप्पा टप्पा मारत शांत जगात गोळी घेतल्याशिवाय झोपायचा. तो या जगात तो खरो श्रीमंता बरोबर की नाही. आवडला तर टाळी वाजवा. आणि आज तुम्ही आमच्या समोर भजन आमचं ऐकताय बरोबर. तुम्ही सुद्धा श्रीमंत आहात आणि आम्ही सुद्धा श्रीमंत आहोत. कारण लाईट गेलेल्या वेळामध्ये सुद्धा तुम्ही न कंटाळले नाही तर दुसऱ्या पाठायला पण तुमचं नाहीला झालेलो जाऊन घराकडे टीव्ही लावलेला असते ना असं म्हणून म्हणतो का Thank you.
तुझी भक्त बळीयानिका, 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 तुझी भक्त बळीयानिका. तुझी भक्त बळीयानिका, तुझी भक्त बळीयानिका, कारे प्रेमे मागलासी, कारे प्रेमे मागलासी, कारे प्रेमे मागलासी. हे पहा, सन्माननीय संतोष मिशाळ यांच्याकडून 51 रुपयाचा आशीर्वाद रुपये पारितोषिक आलेले आहे. त्यांचे आभार मानतो आणि स्वीकार करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परंतु गुरुबोंगा सांगाण ठेवत लाईटीचा विषय घेऊन काहीतरी माका बोलशा अंधारात एकट्याला आम्ही खिंड लढवलं, बरोबर की ना. स्पीकरची आम्ही वाट धरलो नाही. त्याचा आयोजकांना सांगला असतो लाईट येते करूया, खंय जाता रात्र असले खंय जाता करूया. त्यामुळे सांगाण ठेवत ताकी रिस्क टाऊन तिसरे बारी सांगा काय झालं. मीटिंग नाही का घालावायचं.
एक स्फूर्ती हवी, ऊर्जा कार्यक्रम जेणेकरून दमदार व्हावा आणि त्या कार्यक्रमाचा आस्वाद मजा तुम्हाला लुटता यावी म्हणून हे दिलेले आशीर्वाद याचं मूल्यमापन करू शकत नाही. बरोबर, हे लाख मोलाचं असतं म्हणजे याचं गणित नाही. कारण मंडळी तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळी मी फर्निचर काम करायचो मुंबईला असताना त्यामध्ये 2009च्या 50-60 मोठा कॉन्ट्रॅक्ट, भारी मोठं कॉन्ट्रॅक्टर आणि काम पूर्ण झाल्यानंतर ते कॅश मोजताना जेवढा आनंद व्हायचा नाही तेवढं आनंद हे 5 रुपये सुद्धा जरी कोणी आमका बक्षीस दिलं ना तरी त्याच्यापेक्षा कितीतरी पडली. त्याचं कारण काय तर ते 50-60 रुपये त्यामध्ये व्यवहार असायचे आणि हे तुम्ही दिलेले आशीर्वाद आहे. बरोबर आहे, म्हणून त्याचं मूल्यमापन कधी होऊ शकत नाही. आणि ही फक्त कलाकाराला कोणाकडे पैसे जास्त असं म्हणून देतात असं विषय नाही. कोण 50 रुपये देतात, कोण 500 रुपये देतात, कोण 100 रुपये देतात. बरोबर आहे, प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे कोण देतच नाही. त्यांचा काय गोष्ट काय नाही, परंतु त्यांनी टाळी जरी आमच्या कलाकारांसाठी वाजवली ना तरी ते आशीर्वादच असतात. बरोबर की नाही, हे आशीर्वाद घेऊन आमच्या सगळा कलाकार पुढे जात असतो. बरोबर की नाही, ही आता तुम्ही सगळी मंडळी ती जमतात तुमच्या कुलदेवतेच्या चरणाशी. बरोबर की नाही, काहीतरी तर एक कारण आहे ना. तिच्या आशीर्वादाच्या जोरावर तिने दिलेला आशीर्वाद घेऊन त्या आशीर्वादाची एनर्जी वर्षभर तिकडे पुरवत आहे तुमच्या धंद्याकडे. बरोबर की नाही, नाहीतर आपण ईश्वर सप्ताह तर आपण काहीच नाही. मग अशी 5 मिनिटात वगैरे बरोबर 5 मिनिटात होती सुरुवात. बरं होत्याचा नव्हता करून टाक ही त्याची सत्ता चाले शरीर खायची असते पूर्ण बरोबर महाराज. त्यामुळे परंतु या देवीची कृपा आहे, उशिरा का होईना ही लाईट आली आणि आम्हाला सुद्धा तिनेच सद्बुद्धी दिली की अंधारात सुद्धा अंधार असला तरी चालेल परंतु तुम्ही माझं नामस्मरण सुरू ठेवा. पूर्वीच्या काळात लाईट नाही होते, 130 गॅस त्याच्यावर आम्ही भजन केलेली माणसं असं. आता सांगू नये, मोठेपणा सांगितलं की होतं माका 50 वर्ष पूर्ण झाली, 50.5 वर्ष व्हायची वय मला अच्छा दिला. 36 वर्ष माझ्या भजनाची कारकीर्द डबल बारीच्या माध्यमात जवळजवळ मला वाटतं 24-25 वर्ष वय दिली डबल बारी मी करते. त्यामुळे अनेक चांगले वाईट अनुभव आणि ह्या आमचा सुरुवातीलाच आम्ही या इकोसिस्टमवर काय भजना केलं. बरोबर ना, रात्र 9 झाडाच्या मध्ये भजना करू टकले पेटी घेऊन फिरा. बरोबर की नाही, आणि म्हणून ही जुनी जी माणसं आहे आमच्या पूर्वीची पिढी सुद्धा जी आमच्यापर्यंत हे साहित्य आलेलं आहे. बरोबर की नाही, आता माझ्या घरात 3 पेटी होत, पाय पेटी 3 पेटी होत, सगळे चांगल्या प्रकारचे हात पेटी आहे का पप्पाची 2 हे सगळं साहित्य आहे. ही देवाने दिलेली आहे. पूर्वीच्या काळी लोकांकडे परिस्थिती नव्हती, हात पेटी काहीतरी चतुर्थी 3 ठिगळ व्हायची, पेढ्या मारायचे, पॅच मारायचे. बरोबर, तो भातो धड म्हणून आणि हात पेटीवर भजना करायची. आणि त्या पेटीची कंडिशन काय मंदार मिस्त्री भातो एक मारणारो आणि वाजवणारो एक, तो मोठो बुवा तो हिरो भातो मारणारो त्यांना माहिती असत तो भातो मारणारो ना तो मारता आवाज आता ह्यो मारता भाते यात जरा झाला तो भातो फुगलो मारणार आहे का दुसरं पाठी दुसरं उघडी पाणी घालून. सांगायचं तात्पर्य काय तर त्या काळामध्ये सुद्धा त्या लोकांनी ही भजनं सांभाळली आहे. बरोबर की नाही, परिस्थिती नव्हती, आर्थिक परिस्थिती नव्हती. आता माझ्या घरात 3 पेटी होत, मी सांगितलं 4 पेटी होत, हात पेटी धरून. पण पूर्वीच्या काळात ही सुखसुविधा नव्हती. पप्पाच्या आता हे आमच्या पूर्वी असा वाढव तसा वाढव आमचा त्याचे शब्द पण माहिती नाही तो, कारण त्या पिढीपासून आम्ही ही भजनं करीत दिलेली असते. लक्षात दिला, म्हणून ही सुद्धा तुमची जी परंपरा आहे. बरोबर, चांगले मुंबईवरून एवढी मंडळ येऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे तुम्ही मेहनत घेतात ही खाऊची गोष्ट नाही. बरोबर की नाही, मग हा त्रैवार्षिक गोंधळ म्हणा, कारण भवानी म्हटल्यानंतर तिथे गोंधळ आला. बरोबर, गोंधळ होता ना इथे, भवानी म्हटल्यानंतर गोंधळ येतो जानेवारीला झाला. त्रैवार्षिक गोंधळ असतो, कोणाकोणाचा लग्नाचा गोंधळ असतो, म्हणजे लग्न झाल्यानंतर गोंधळ करायचा. कोणाकोणाचा वार्षिक गोंधळ असतात आणि कोणाकोणाचा त्रैवार्षिक, अशी प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी असते. बरोबर ना माऊली, माझ्या माहितीप्रमाणे. आणि गोंधळ म्हटल्यानंतर गोंधळी येईल. बरोबर की नाही, असाच एक गोंधळाचा प्रकार
काव्यातून तुमच्या समोर आम्ही सादर करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सार्थक रावराणे यांच्याकडून 101 रुपयाचा आशीर्वाद रूपी पारितोषिक झालेला आहे. परमेश्वरा सर्वांना सद्बुद्धीने सर्वांचं जीवन आनंदी कर अशी तुझ्या चरणी प्रार्थना करून बक्षीस स्वीकारतो. असाच एक गोंधळ गीत तुमच्या समोर सादर करतो. अगदी आपल्याकडे इथे गोंधळ म्हणतात संबळ नाही, परंतु माझे जे पक्वाजोदक आहेत ते संबळाचा प्रकारचं वादन, हा पक्वाजोदक हातोडीच्या सहाय्याने संबळाचा आवाज काढेल आणि हा पक्वाजोदक माझा 2 तबले एकत्रित करून संबळाचा वादनाचा आवाज काढेल. त्याचा तुम्ही आनंद लुटा. आणि तुम्हाला जर 100 आवडलं तर 100% टाळ्याचा आशीर्वाद त्यांच्यासाठी द्या.
सन्माननीय सुधीरजी दरडे यांच्याकडून माझे दोन्ही पप्पा जातात यांच्यासाठी 100 रुपयाचा आशीर्वाद तुम्ही पारितोषिक करायला स्वीकार करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांना आशीर्वाद द्या. लोकांचे आभार मानतो. हे बाबा रोख हिशोब घ्यावा, घराकडे जाऊन केलेच नको. बरोबर नावजी घेऊया. आज झालेला आहे. आम्हाला दुर्वासुद्धा संधी द्यायची आहे. त्यांना सुद्धा तुम्ही गौरव करा, आशीर्वाद द्या. आणि एक प्रोटोकॉल आहे. पारंपरिक डबल बारीचं एक टाइम लिमिट असते. बरोबर ना? आता दुर्वास जाता जाता सांगते बरोबर तुमका मी काय विशेष बोललेला नाही. बरोबर. आणि उगीच माझे शब्दाचं पाय देशा तर तिसरी फेरी माझ्याकडे काढा कसा काढी. बरोबर की ना? त्यामुळे आपली तुम्ही शिस्तीत बारी करा. लोकांचं मनोरंजन 100% करा. बरोबर. बरोबर मनोरंजन होऊ आपला जी काय बुद्धी असत अक्कल असत त्याप्रमाणे प्रबोधन होतं. बरोबर ना? माका जिथे परमेश्वरा सुचवल्या तेवढा मी लोकांसमोर मांडलंय. चांगला वाटत ते घेतील. चांगला असत तर माझ्या गुरुजींची कृपा आशीर्वाद असतील, माझ्या पाटील महाराजांचे आशीर्वाद असतील, वाईट असत तर आमचे दोष असतील. बरोबर की नाही? गोड म्हणून घ्या. लक्षात दिला. Thank you.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिली बारी मी ते थांबवतो. आता दुर्वासगुरू येऊन आपली बारी सुरू करतील भारुडासहित. कारण दोन्ही बुवांना भारुड गाण्यासाठी मागणी लावलं दोन्ही. कारण निमंत्रण कसं आहे, आम्हाला पारंपरिक पद्धतीची भारुडासहित बारी हवी आहे. आणि भारुड म्हणत भारुडाला किती वेळ लागतो दुर्वासगुरू मला पण चांगलं माहिती आहे, मला पण चांगलं माहिती आहे. हे सगळं वेळेचं नियोजन करून बुवानी बारी सगळं करावी. मग भारून घेईल आणि जर गाडी 3 तास चांगलं तोडण्याशिवाय राहते. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, Come on.